Hello friends, I am Nikhil sir and today I am going to teach you a new lesson of 12th standard. It's inheritance and variations. Both topics are included in the topic of genetics. It is very important to know about inheritance and variations. The next topic is that based on the molecular basis of inheritance is totally based on these 2 points and it's very important to know in detail. So let's start the topic. चॅप्टरचं नावच आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्स. सो व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स? त्याला मराठीमध्ये म्हणता येईल आपल्याला अनुवंशिकता. इट कैन बी से दैट कुछ कैरेक्टर्स जो अपने एक पीढ़ी से दूसरी पीढ़ी में ट्रांसफर होते हैं, लाइक जनरेशन टू जनरेशन. एंड वेरिएशन मीन डिफरेंस. वेरिएशन मीन्स डिफरेंस. लेट्स स्टार्ट द इनहेरिटेंस. इसकी डिफाइन देखते हैं. इनहेरिटेंस मीन्स पासेस ऑफ कैरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स और one generation to next is called as a inheritance. समझ में? जो कैरेक्टर होते हैं जो हमेशा पास होते हैं फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन या पेरेंट्स टू द ऑफस्प्रिंग. ऑफस्प्रिंग मतलब नेक्स्ट जनरेशन. इसका एग्जांपल देख सकते हैं हम. कुछ कैरेक्टर जो ऐसे होते हैं जो अपने ग्रैंड पेरेंट्स से अपने पेरेंट्स में आते हैं और उनसे हमारे में आते हैं. टोटल एग्जैक्ट आइडेंटिकल नहीं होते बट वी कैन से दैट इट्स कॉल्ड इनहेरिटेंस कैरेक्टर. लाइक किसी ने आपको बोला होगा कि आपकी आंखें बिल्कुल आपकी माँ जैसी है, आपकी हेयर स्टाइल आपके पापा जैसी है, आपकी नाक आपकी मम्मी जैसी है. ये सब कैरेक्टर मतलब जब भी न्यू बॉर्न बेबी फॉर्म होता है उनमें पेरेंट्स मतलब मॉम और डैड के दोनों की 50% डीएनए उसके अंदर कॉपी होता है. नेक्स्ट टॉपिक इज वेरिएशन. वेरिएशन मतलब क्या होता है? वेरिएशन इज अ डिग्री बाय विच पेरेंट्स आर डिफरिंग फ्रॉम ऑफस्प्रिंग. मतलब हम अपने माता पिता से कितने डिफर करते हैं, कितना डिफरेंस होता है. हमने तो कह दिया. हम जो कैरेक्टर है इनहेरिटेंस के डेफिनेशन में पता चलता है कि जो कैरेक्टर है वो अपने पेरेंट्स से हम में आ गए. मतलब मैं अपना एग्जांपल ले सकता हूँ कि मुझ में मेरे मॉम डैड के कैरेक्टर है बराबर, पर मेरे भाई में भी है, बट वी आर नॉट आइडेंटिकल. हम दोनों सेम नहीं है. मेरे में और मेरे भाई में क्या होता है, दोनों कैरेक्टर डिफरेंट है. दैट इज वाई इट्स कॉल्ड वेरिएशंस. वेरिएशन मतलब डिफरेंस. हम कितना डिग्री, हमारे में कितना डिफरेंस है, कितना डिग्री में डिफरेंस है, इट इज व्हेरी इंपॉर्टंट. दॅट इज कॉल्ड व्हेरिएशन. मतलब आपण याला मराठीमध्ये समजू शकतो की आपल्यामध्ये आपल्या भावंडांमध्ये किती फरक असेल, तो फरकच आपल्या व्हेरिएशन समजवतो. म्हणजे आपण एक्झॅक्ट कॉपी नसतो आपल्या आईवडिलांची, त्यांच्या दोघांचे म्हणून आपल्यामध्ये जे गुण आले असतात त्यांच्यामुळे आपल्यामध्ये डिफरन्स तयार होतो. आणि हा टोटल डिफरन्स, हा पूर्ण नियम हा निसर्ग निवडीच्या सिद्धांतावरती डिपेंड आहे. म्हणजेच काय कॉल्ड एज नेचुरल सिलेक्शन. आपने सुना होगा नेचुरल सिलेक्शन. फिटेस्ट टू बी सर्वाइवल उसमें एक पॉइंट है, वो हम बाद में डिटेल पढ़ेंगे. पर अभी के लिए इतना ध्यान रखो कि वेरिएशन मीन्स अ डिग्री बाय विच पेरेंट्स आर डिफरिंग फ्रॉम ऑफस्प्रिंग. सो द फैक्टर्स. दिस टर्म वॉज कॉइन्ड बाय ग्रेगर मेंडल. आपको पता है ग्रेगर मेंडल वॉज ग्रेट साइंटिस्ट, एक बहुत बड़े फिजिसिस्ट भी थे. उनके जो इन्वेंशन थे उसकी वजह से हमें जेनेटिक्स का, इनहेरिटेंस का पता चला. उसके बाद जीन्स ये वर्ड आया. एक्चुअली जीन्स ये बहुत बाद वर्ड में वर्ड आया. ये कॉइन किया था. दिस टर्म इज कॉइन बाय जॉनसन ने ये वर्ड कॉइन किया था. बट उसके पहले फैक्टर्स ये वर्ड कॉइन किया था, ये टर्म कॉइन किया था ग्रेगर मेंडल ने. क्योंकि उस समय में इतनी जानकारी हमें उसके बारे में नहीं थी, इनहेरिटेंस के बारे में नहीं थी. तो सबसे पहले इन्वेंशन, सबसे बड़ी स्टडी इन्होंने किया था. दैट इज वाई इज कॉल्ड एज फादर ऑफ जेनेटिक्स. ये बहुत बड़ी उपलब्धि थी उस टाइम में कि उन्होंने सिर्फ पी प्लांट के ऊपर एक्सपेरिमेंट करके बहुत बड़े इन्वेंशन किए थे, बहुत बड़ी चीजें हमें बताई थी उनके एक्सपेरिमेंट के द्वारा. तो ये फैक्टर क्या होता है? फैक्टर की डिफाइन है रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रांसमिशन ऑफ कैरेक्टर. इंपॉर्टेंट फैक्टर क्या होता है? एक्चुअली फैक्टर ऐसी चीज होती है जो रिस्पॉन्सिबल होता है फॉर द ट्रांसमिशन ऑफ कैरेक्टर फ्रॉम पेरेंट्स टू नेक्स्ट जनरेशन. पेरेंट्स से नेक्स्ट जनरेशन ट्रांसमिट होने वाले कैरेक्टर को फैक्टर कहते हैं. इंपॉर्टेंट चीज है, याद रखना. उस फैक्टर की वजह से ये इनहेरिटेंस होता है. गेट इट? इस फैक्टर में सबसे इंपॉर्टेंट चीज है जीन, जैसे बोला. उसके बाद डीएनए. डीएनए आपको सबको पता होगा. डीएनए एज यू नो द मोस्ट appropriate and a suitable material is DNA. DNA जेनेटिक मटेरियल होता है.
जेनेटिक मटेरियल मतलब जैसे मैंने पहले कहा कि जो चीज़ अपने ग्रैंड पेरेंट्स से, अपने पेरेंट्स में आती है, अपने पेरेंट्स से हमें आती है, वो क्या होता है, जेनेटिक मटेरियल होता है थ्रू द डीएनए। हर एक जो भी जितने भी लिविंग थिंग है, जितने भी ऑर्गेनिज्म है, उनमें सब में जेनेटिक मटेरियल होता है, इज वेरी इंपॉर्टेंट। सो उसका फुल फॉर्म क्या है, व्हाट इज माय डीएनए एक्चुअली? डीएनए इज डीऑक्सी राइबो न्यूक्लिक एसिड एंड आरएनए, आरएनए मतलब राइबो न्यूक्लिक एसिड, ये भी एक तरह का टाइप जेनेटिक मटेरियल ही है, बट ये कहाँ पे होता है, मोस्ट ऑफ द वायरसेस में फाउंड होता है। आप देख सकते हो कि बहुत सारे वायरस उनमें आरएनए प्रेजेंट होता है। सो इन दोनों में फर्क क्या है? इफ यू ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ डीएनए, ये राइबोस शुगर का स्ट्रक्चर है, आप देख सकते हो इस ये OH सेकंड नंबर के कार्बन 1 2 3 4, आप देख सकते हो यहाँ पे जो O होता है ये राइबोस में प्रेजेंट होता है, ये डीऑक्सी राइबोस मतलब डीएनए में प्रेजेंट नहीं होता है। इसीलिए डीएनए इज मोस्ट स्टेबल जेनेटिक मटेरियल। यहाँ पे आपको क्वेश्चन आता है कि डीएनए सबसे मोस्ट स्टेबल जेनेटिक मटेरियल क्यों है? बिकॉज इसके अंदर ये कंटेंट डीऑक्सी, ऑक्सीजन इस सेकंड कार्बन कंपाउंड में नहीं होता है, इट्स बीइंग अ मोर स्टेबल जेनेटिक मटेरियल। गेट इट? याद रखना। आरएनए क्या करता है? आरएनए जैसे मैंने बोला, इट इज ऑल्सो हेल्प, अपने बॉडी में प्रेजेंट होता है, बट इट एक्ट एज अ प्रोटीन सिंथेसाइजर। इसकी वजह से अपने बॉडी में प्रोटीन का निर्माण होता है, प्रोटीन सिंथेसाइज किया जाता है। हमने अपने बेसिक लेक्चर में और 11th स्टैंडर्ड में पढ़ा था कि सेंट्रल डॉगमा ऑफ लाइफ मतलब डीएनए टू, आप देख सकते हो हमने देखा था ये डीएनए होता है। डीएनए आप देख सकते हो, मैंने इसका स्ट्रक्चर भी बनाया था, ये सिंगल डबल स्ट्रैंडेड डीएनए होता है और ये अनवाइंड हो जाता है, इससे बनता है आरएनए। हमने देखा था इसे ऐसे आरएनए बन जाता है, ये अनवाइंड हो गया। फिर इसके एमआरएनए बनने के प्रोसेस के क्या बोलते हैं हम? ट्रांसक्रिप्शन। बहुत सारी चीजें होती है उसके अंदर, और ये जो होता है साइटोप्लाज्म में होता है, ये मैसेज न्यूक्लियस में होता है और ये मैसेज साइटोप्लाज्म में लेके जाता है थ्रू द एमआरएनए टुवर्ड्स द टीआरएनए इन द साइटोप्लाज्म। सो इस प्रोसेस को कहते हैं ट्रांसक्रिप्शन, आरएन टू प्रोटीन सिंथेसिस, इससे प्रोटीन बनता है। सो ये सब डिटेल में बाद में देख लेंगे हम, पर पहले यहाँ पे देखते हैं इनहेरिटेंस में इनका बहुत बड़ा रोल है, डीएनए एंड आरएनए के। सो उससे पहले कुछ छोटे छोटे टर्म है वो पहले देख लेते हैं, कुछ डिफाइंस है वो अगर क्लियर हो गए तो आपको पूरा चैप्टर समझने में बहुत आसानी होगी। और कुछ एक्सपेरिमेंट के बारे में देखेंगे वो जो बहुत इंपॉर्टेंट है समझने के लिए ये चैप्टर इनहेरिटेंस एंड वेरिएशंस। लेट्स सी क्या है वो देख लेते हैं अभी। इनहेरिटेंस, द ट्रांसमिशन ऑफ जेनेटिक इंफॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन और जनरेशन टू जनरेशन इज नोन एज इनहेरिटेंस। एक मार्क के लिए क्वेश्चन आता है, इंपॉर्टेंट है। इनहेरिटेंस मतलब हमें पता चल गया कि क्या होता है इनहेरिटेंस, मतलब द ट्रांसमिशन ऑफ जेनेटिक इंफॉर्मेशन, मतलब जो इंफॉर्मेशन जेनेटिक इंफॉर्मेशन जिसे कहते हैं हम जीन के द्वारा, जेनेटिक इंफॉर्मेशन जो होती है लाइक कैरेक्टर होते हैं बहुत सारे, वो एक जनरेशन से नेक्स्ट जनरेशन ट्रांसमिट होते हैं और या जनरेशन टू जनरेशन ट्रांसमिट होते हैं, उसे कहते हैं इनहेरिटेंस, मतलब अनुवंशिकता। और किसके द्वारा ट्रांसमिट होती है? क्रोमोसोम के थ्रू। सो व्हाट इज क्रोमोसोम? क्योंकि ये क्रोमोसोम प्रेजेंट भी कहाँ होता है? ये हर एक सेल के अंदर होता है न्यूक्लियस, इस न्यूक्लियस के अंदर क्रोमोसोम प्रेजेंट होता है और ये क्रोमोसोम इस तरह से प्रेजेंट होता है। एक्चुअली एक शेप में आपको दिखाया गया है, पर ये एक शेप मतलब क्या होता है? इट इज अ सर्कुलर स्ट्रक्चर ऑफ डीएनए। ये एक टाइप का डीएनए ही है, आप देख सकते हो इसे। इसके बारे में और डिटेल बाद में जानेंगे, पर वो क्रोमोसोम है ये पता होना चाहिए। क्रोमा मतलब कलर और जो मतलब बॉडी, मतलब कलर कंटेनिंग बॉडी, ऐसे हम शॉर्ट में याद रख सकते हैं। इट इज अ सिंगल स्ट्रैंडेड सर्कुलर फॉर्म ऑफ डीएनए। क्रोमोसोम मतलब क्या होता है? एक सिंगल स्ट्रैंडेड सर्कुलर फॉर्म ऑफ डीएनए होता है, ठीक है। और कुछ टर्म है जेनेटिक टर्मिनोलॉजी में, उसमें पहला पॉइंट देखते हैं कैरेक्टर क्या होता है। सो कैरेक्टर तो बहुत इंपॉर्टेंट है, आपको पता है। सो ये इनहेरिटेंस में कैरेक्टर क्या है? देखो, इट इज अ स्पेसिफिक फीचर्स ऑफ एन ऑर्गेनिज्म
उसे बोलते हैं कैरेक्टर। लाइक किसी प्लांट के बारे में देखेंगे हम, तो कैरेक्टर क्या होगा, किसी भी प्लांट की हाइट एक कैरेक्टर है, किसी भी पी पॉड का शेप या पी प्लांट का फ्लावर का कलर, उसका एक कैरेक्टर हो सकता है। मतलब हम उसे कलर कह सकते हैं, कलर ऑफ फ्लावर, ये भी एक कैरेक्टर है। सो उसे कहते हैं स्पेसिफिक फीचर्स, मतलब कैरेक्टर। नेक्स्ट टर्म है ट्रेट। सिमिलर है, आप कंफ्यूज कर सकते हैं पर बहुत इजी, आप याद रख सकते हो। इजी लैंग्वेज में बता रहा हूं आपको। ट्रेट मतलब क्या होता है, ट्रेट मतलब एन इनहेरिटेड कैरेक्टर एंड इट इज डिटेक्टेबल वेरिएंट। मतलब जो इनहेरिटेबल है, एक जनरेशन नेक्स्ट जनरेशन में ट्रांसमिट होता है, ऐसा कैरेक्टर और डिटेक्टेबल है जिसकी वजह से हमें डिफरेंट पता चलता है। लाइक हमने कैरेक्टर देखा, कैरेक्टर के बाद ही हमें ट्रेट पता चलेगा। तो हमने देखा कि कैरेक्टर क्या है, टॉल, बट उसी प्लांट में वो प्लांट टॉल है क्या ड्वार्फ है, ये हमें कैसे पता चलेगा। अगर वो टॉल है तो उसमें कौन सा ट्रेट है, टॉलनेस का ट्रेट है, और ड्वार्फ है तो ड्वार्फनेस का ट्रेट है। ये कैरेक्टर उसमें पता चलता है, वो क्या दिखाता है, हमें ट्रेट दिखाता है। सो ट्रेट इज वेरी इंपॉर्टेंट। कैसे याद रखेंगे उसे, इनहेरिटेड कैरेक्टर एंड इट्स डिटेक्टेबल वेरिएंट, आसानी से डिटेक्ट हो सकता है असं। मतलब आपण बोलू शकतो मराठीमध्ये याला की हा लगेच लक्षात येईल दुसऱ्याच्या, एखादा उंच असेल का ठेंगणा असेल, बुटका असेल, तर आपल्याला लगेच समजेल या कॅरेक्टरला आपण म्हणतो ट्रेट। नंतर एक फॅक्टर, जसं मगाशी बोललो आपण, हेरिडिटीचं सगळ्यात महत्त्वाचं युनिट, इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, म्हणजे एकक, याच्याशिवाय कुठली गोष्ट ट्रान्सफर होऊ शकत नाही, महत्त्वाचं एकक, त्याला म्हणतो पार्टिकल दॅट प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम विच रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर। कुठल्याही नेक्स्ट जनरेशन मध्ये, कुठल्या ऑर्गॅनिझम मध्ये हा महत्त्वाचा पार्टिकल जो इनहेरिट होतो म्हणजे कॅरेक्टर ट्रान्सफर होतो आणि एक्सप्रेस सुद्धा होतो, त्याला म्हणतो आपण फॅक्टर्स। फॅक्टर समजतं तुम्हाला सगळ्यांना की एखादा कॅरेक्टर लाईक हाईट, एखाद्या बॉडीमध्ये एखाद्या नेक्स्ट जनरेशन आपण बघतो की आजोबांची हाईट खूप आहे आणि त्याच्या नातवांचे त्याच्यामध्ये इनहेरिट झाली ती आणि एक्सप्रेस सुद्धा झाली, ते कॅरेक्टर त्यांच्या मुलामध्ये सुद्धा आहे पण ते एक्सप्रेस झाले नाहीत। म्हणजेच ते एक्सप्रेस म्हणजे काय, ते आपल्याला बघायला भेटतं, आपल्या डोळ्यांनी समजतं की ते कॅरेक्टर त्यांच्यामध्ये ट्रान्समिट झाले, इनहेरिटेड झाले, त्याला म्हणतो फॅक्टर। आपण एक्झाम्पल बघणारच आहोत डिटेल। त्याच्यानंतरचा टॉपिक बघूया जीन। जसं मग मगाशी तुम्हाला सांगितलं की जीन खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। जीन इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए। आपण त्याची थोडक्यात डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो। इफ इट इज अ डीएनए, या डीएनए मध्ये हे काय असतात, न्यूक्लियोटाइड स्ट्रँड असतात, बरोबर। तर या डीएनए मधला हा पर्टिक्युलर सेगमेंट याला म्हणतो आपण जीन। लक्षात आहे तुम्हाला, दिस इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज अ जीन। अँड हा जीन कशा रिस्पॉन्सिबल आहे, दिस जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट। मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जीनच काय असं कारणीभूत असतात की आपले कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन ट्रान्समिट करतात। समजतंय, बघा जीन समजलं असेलच। पुढचा पॉईंट बघूया आपण, अलील्स। आणि सगळ्यात जास्त विचारला गेलेला आणि कन्फ्यूज करणारा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। याला दुसरं नाव आहे अलिलोमॉर्फ। आपण मोस्टली अलिल्स पाठ करतो, लक्षात ठेवतो, बट अलिलोमॉर्फ सुद्धा तेवढाच महत्त्वाचा शब्द आहे, वर्ड आहे, टर्म आहे, लक्षात ठेवा। टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन, टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ गिवन जीन इज कॉल्ड अलिल्स। म्हणजे ही एकच जीन असते, ही जीन आपण इथे लक्षात घेऊ, ही जीन त्याला वेगळ्या ठिकाणी ही टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म, ही जीन वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करते, वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असते, त्यालाच म्हणतो आपण अलिलोमॉर्फ और अलिल्स असं म्हटलं जातं। एकच जीन ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वर्क करते किंवा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आढळते, त्याला म्हणतो आपण अलिल्स। समजलं, अ सेगमेंट ऑफ डीएनए दॅट इज टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म, दोनपेक्षा जास्त फॉर्ममध्ये ते आढळते आणि त्यामध्ये ती वर्किंग मध्ये असते, त्याला म्हणतो आपण एका पर्टिक्युलर सेगमेंटमध्ये, इज कॉल्ड ॲज अ अलिलोमॉर्फ और अलिल्स। नेक्स्ट पॉइंट इज डॉमिनेंट। रेसेसिव, फेनोटाइप, जीनोटाइप, होमोजाइगस, हेटेरोजाइगस, डायहाइब्रिड क्रॉस एंड मोनोहाइब्रिड, ये सभी चीज़ें, ये सभी टर्म मेंडल के एक्सपेरिमेंट में आती है। तो अगर आपको एक्सपेरिमेंट समझना है, उसके पहले ये टर्म्स समझ में आ गए तो आपको आसानी होगी। देखिए नेक्स्ट पॉइंट, डॉमिनेंट क्या होता है, याला मराठीमध्ये प्रभावी असं म्हणतात। म्हणजे आपण बोलतो ना कधी कधी की एखाद्या घरामध्ये एखादा प्रभावी असतो, एखाद्या प्राण्यांच्या झुंडमध्ये एकच प्रभावी असतो, त्याला म्हणतो डॉमिनेंट।
तो दुसऱ्यावरती जास्त इतका जो प्रभावी ठरतो की त्याचं सगळं चालतं. जसं घरात एखाद्या व्यक्तीचं चालतं त्याला आपण डॉमिनेंट म्हणतो. जसं चालत नाही त्याला आपण रेसेसिव्ह म्हणतो. ठीक आहे. जसं इथे जे कॅरेक्टर जे एक्सपेरिमेंटमध्ये बघतो आपण, त्या एक्सपेरिमेंटमध्ये एक कॅरेक्टर असे की जे एक्सप्रेस होतं, लोकांना दिसतं पण, बरोबर. नेक्स्ट जनरेशनने आपल्याला बघायला भेटतं, त्याला म्हणतो आपण डॉमिनंट कॅरेक्टर. लेट्स सी द डेफिनेशन. इट इज अ अलिल्स दॅट एक्सप्रेस इन द ट्रेट्स इवन इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल्स. म्हणजे एक अलील एक्सप्रेस होतो इवन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह, दुसरा अलील त्याच्या समोर असताना सुद्धा एकच अलील त्याच्यासमोर एक्सप्रेस होतो, त्याला म्हणतो आपण डॉमिनंट कॅरेक्टर किंवा डॉमिनंट म्हणता येईल. त्याचं एक्झाम्पल आहे टॉलनेस. जर क्रॉस केली आपण प्युअर टॉलची आणि प्युअर ड्रॉफ्टची, तर दोघांचे कॅरेक्टर आपण जेव्हा बघतो तेव्हा दोघांपैकी एकच कॅरेक्टर जो ट्रान्सफर होतो नेक्स्ट जनरेशनमध्ये, त्याला म्हणतो आपण डॉमिनंट कॅरेक्टर. आपण पुढे ते एक्सपेरिमेंटमध्ये बघणारच आहोत, पण तरी आपण त्याचं डिफाईन बघूया. नेक्स्ट पॉईंट आहे रेसेसिव्ह. रेसेसिव्ह डिफाईन बघताना आपल्याला बघा थोडासा फरक आहे. बघा, दिस अलिल्स इज नॉट एक्सप्रेस. हा नॉट याच्यामध्ये नाही, फक्त एवढाच इथे फरक आहे. दिस अलिल्स इज नॉट एक्सप्रेस इन द प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल्स. दिस इज कॉल्ड रेसेसिव्ह. समज दोघांचा फरक. याच्यामध्ये एक अलिलच्या प्रेझेन्समध्ये हा एक्सप्रेस होतो. इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिल्स इट विल बी एक्सप्रेस, बट इट इज नॉट एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अदर अल्टरनेटिव्ह अलिल्स. इट इज कॉल्ड रेसेसिव्ह. हा दुसऱ्या अलिलच्या समोर एक्सप्रेस होत नाही, म्हणून रेसेसिव्ह म्हणतात. म्हणजेच जेव्हा टॉलनेस आणि ड्रॉफनेस म्हणजे उंच आणि एक ठेंगणं प्लांट यांचे क्रॉस केल्यानंतर नेक्स्ट जनरेशनमध्ये टॉलनेस जर प्लांट फॉर्म झाले सगळे, याचा अर्थ ते टॉलनेस कॅरेक्टर डॉमिनंट आहेत, आणि ड्रॉफनेस म्हणजे ठेंगणे जे कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये ते रेसेसिव्ह कॅरेक्टर आहेत, ते एक्सप्रेस होत नाही, त्याला अप्रभावी कॅरेक्टर असं म्हणतो. समजलं असेलच तुम्हाला. नेक्स्ट पॉईंट आहे फिनोटाईप. फिनोटाईप म्हणजेच का एक्सटर्नल ॲपिरियन्स. आपण एखाद्या व्यक्तीला बाहेरून ऑब्झर्व करतो, किती छान कपडे घातलेत, कसा आहे, कसा नाही, कसा दिसतो, बरोबर, गोरा आहे, काळा आहे, हे सगळे एक्सटर्नल ॲपिरियन्स आहेत. याच्यावरून आपल्याला बाहेर म्हणजे त्याला म्हणतो बाह्यरंग, याच्यावरून आपल्याला एखादं कॅरेक्टर आपण ओळखायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण आंब्याच्या झाडाला आंबे लागले सुद्धा ओळखतो हे आंब्याचं झाड आहे, सेम, बरोबर, त्याला फिनोटाईप म्हणता येईल. इथे जे कॅरेक्टर अजून आतमध्ये जाऊन डिटेल सांगितलंय, द एक्सटर्नल ॲपिरियन्स ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. एखाद्या इंडिव्हिज्युअलचा एक्सटर्नल ॲपिरियन्स, खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे हा. एक्सटर्नल ॲपिरियन्स फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाईप ऑफ दिस ट्रेट. त्या ट्रेटचा तो फिनोटाईप असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या कॅरेक्टरचा, एखाद्या इंडिव्हिज्युअलचा एक्सटर्नल ॲपिरियन्स म्हणजेच फिनोटाईप असेल. मग त्याच्या एक्झाम्पल ते सांगितलं आहे बघा. इन द पी प्लांट फॉर अ हाईट ऑफ द स्टीम, एखाद्या झाडाची हाईट, बरोबर, हे त्याचं काय असेल एक्सटर्नल ॲपिरियन्स. एखाद्या झाडाची ड्रॉफनेस, हे त्याचं काय फिनोटाईप आहे. या दोघांसाठी जर टॉलनेससाठी आपण बघा कॅरेक्टर काय वापरतो, डबल टी वापरतो फिनोटाईपमध्ये. आणि जर तो कॅरेक्टर टोटली टॉल असेल तरी पण त्याच्यामध्ये ड्रॉफनेसचं तर कॅरेक्टर आहे, तरी आपण त्याला टी कॅपिटल आणि स्मॉल टी वापरतो. पण जर ते स्टीम किंवा ते झाड काय असेल, ड्रॉफ असेल, ठेंगणं असेल, त्यावेळेस त्याला स्मॉल टी म्हणून आपण त्याचं हे लेटर यूज करतो. हे तुम्हाला झालेलं आहे बेसिकमध्ये, तरी पुन्हा एकदा सांगतोय. टॉल इज डिटरमाइंड बाय द कॅपिटल टी, इवन अ कॅपिटल अँड स्मॉल टी, अँड ड्रॉफ इज डिटरमाइंड बाय अ स्मॉल टी, बोथ लेटर्स. आणि हे नेहमी ड्युअल फॉर्ममध्ये लिहिले जातात, दोन फॉर्ममध्ये लिहिले जातात. ते दोन्ही लेटर्स सिंगल फॉर्ममध्ये लिहित नाहीत, हे जे नियम आहेत. जसं आपण इथे बघितलं की फिनोटाईप त्याचं एक्सटर्नल ॲपिरियन्स असतं, तसं जिनोटाईप हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. याला आपण म्हणतो जेनेटिक कंपोजिशन. एखाद्या कॅरेक्टरचा हा जेनेटिक कंपोजिशन असतो एखाद्या ऑर्गॅनिझमचा, त्याला आपण जिनोटाईप म्हणतो. म्हणजे त्याच्या जीन लेवलला जाऊन त्यांचं कंपोजिशन कसं झालेलं आहे हे चेक करण्यासाठी त्याचं जे ते टाईप असेल त्याला जिनोटाईप म्हणते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एखादं कॅरेक्टर आपण बघतोय की टी हा टॉलनेससाठी आहे, तर हा टी टॉलनेस आणि ड्रॉफनेस दोघांचं मिळून आहे, म्हणजे हा याच्यामध्ये काउंट होणार नाही, हा डिफरंट काउंट होईल. इव्हन दोन्ही स्मॉल टी हे दोन्ही कशा ड्रॉफनेससाठी असतील, हे सुद्धा डिफरंट काउंट होतील. म्हणजे जिनोटाईपमध्ये आपण याचा तिन्ही सेपरेट म्हणून आपण त्याला काउंट करणार आहोत. याला म्हणता येईल जेनेटिक कंपोजिशन. लक्षात येते तुम्हाला. दिस ऑल फॉर हे टॉलसाठी बट बोथ आर काउंटेड ॲज अ डिफरंट जिनोटाईप. समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे खूप सोपं, होमोझायगस. होमोझायगस म्हणजे नेमकं काय. होमोझायगस म्हणजेच इंडिव्हिज्युअल्स विथ अ सिमिलर जीन पेअर आर कॉल्ड होमोझायगस. ज्याच्यामध्ये सिमिलर जीन पेअर्स आहेत,
जीन पेअर पेअर जोडीने असतात ज्यांच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर लाईक आपण म्हणूया टॉलनेससाठी कॅपिटल टी हे होमोझायगस कॅरेक्टर झाले, हे होमोझायगस कॅरेक्टर झाले. कॅपिटल आर राऊंड शेपसाठी वापरला जातो, हे दोन्ही काय आले, हे सुद्धा होमोझायगस कॅरेक्टर झाले. स्मॉल आर दोन्ही आहेत होमोझायगस कॅरेक्टर. म्हणजेच काय, इंडिव्हिज्युअल विथ सिमिलर जीन पेअर, हे दोन्ही सिमिलर पेअरिंग जीन आहेत म्हणून हे होमोझायगस आहेत. त्याच्या अपोजिट तर हेट्रोझायगस म्हणजे काय असेल बरं, इंडिव्हिज्युअल विथ डिफरंट जीन पेअर, ज्यांच्यामध्ये डिफरंट जीन पेअर म्हणजे एक टी कॅपिटल असेल एक टी स्मॉल असेल, याच्या दोन्ही कॅरेक्टर याला म्हणतात हेट्रोझायगस. बरोबर, याला म्हणतात हेट्रोझायगस पेअर. नंतर आपण पुढचं बघणार आहोत, सगळ्यात पहिले मोनोहायब्रिड बघणार आहोत. आता मोनोहायब्रिड काय असतं, जेव्हा क्रॉस करतात, मेंडलने जे क्रॉस केली तेव्हा त्याने पहिल्यांदा सिंगल कॅरेक्टर चूज केले, म्हणजे हाईट एकच कॅरेक्टर त्याने यूज केलं आणि क्रॉस करून बघितलं त्याने प्युअर लाईन सोबत, आणि क्रॉस केल्यानंतर त्याला काही वेगळे रिझल्ट आला F1 जनरेशनमुळे, तो असा आला असेल. म्हणजे त्याने क्रॉस करताना क्रॉसिंग इन्व्हॉल्विंग ओनली सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, त्याने फक्त एक सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर यूज केले. कॉन्ट्रास्टिंग पण डिफरंट, हा ड्वार्फनेससाठी होता आणि हा टॉलनेससाठी होता. हे सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर यूज केले त्याला म्हणतो मोनोहायब्रिड क्रॉस. या क्रॉसला म्हणतो आपण मोनोहायब्रिड. पण जेव्हा डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, जेव्हा अ क्रॉस इन्व्हॉल्विंग टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स ऑर अलीज इट इज कॉल्ड डायहायब्रिड क्रॉस. म्हणजे दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, म्हणजे जेव्हा त्याने क्रॉस केलं तेव्हा त्याने राऊंड आणि हाईट हे दोन एक कॅरेक्टर निवडलं, म्हणजे हे कॅरेक्टर क्रॉस केलं, क्रॉससोबत रिंकल आणि ड्वार्फ कॅरेक्टरसाठी, म्हणजे हे काय झालं, ड्युअल कॅरेक्टर झाले, टू पेअर. असे 2 किंवा 3 कॅरेक्टर सुद्धा त्याने क्रॉस करून बघितले होते, तेव्हा त्याला, आता जेव्हा 2 घेतले कॅरेक्टर तेव्हा त्याला म्हणतात डायहायब्रिड क्रॉस. असे एक्सपेरिमेंट त्यांनी करत घेतले होते. बघा सांगतोय डिफाईन एकदा, डायहायब्रिड क्रॉस, अ क्रॉस इन्व्हॉल्विंग टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. हे 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, एकदा राऊंडवाला एक कॅरेक्टर आहे, एक टॉलनेस कॅरेक्टर आहे, रिंकलवाला कॅरेक्टर आहे, रफनेसवाला कॅरेक्टर आहे, या दोघांची क्रॉस केली तेव्हा म्हणतो आपण डायहायब्रिड क्रॉस. आय होप यू अंडरस्टँड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लिअर एक्सपेरिमेंटल किंवा मेंडल एक्सपेरिमेंट गो थ्रू करण्याच्या आधी हे टर्म समजणं खूप आवश्यक आहे. हे जर तुम्हाला समजलं नक्की तुम्हाला पुढच्या एक्सपेरिमेंटचा पॉईंट समजेल. आपण नक्की नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. प्लीज तुम्हाला समजलं असेल तर काही नसेल तर मला सजेशन पाठवा काही, आणि नक्की समजलं असेल, छान वाटलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू सो मच.